प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. पुन्हा एकदा आज माझं मन धन्यवादित आहे की परमेश्वराचं वचन सांगण्यासाठी. हालेलुया. किती बहीण भाऊ तयार आहेत? कशासाठी तयार आहे आम्ही? हालेलुया. देवाचं वचन ऐकण्यासाठी. हालेलुया. कारण देवाचं वचनच आहे जे आम्हाला काय करतं माहिती आहे का? चालवतं. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन चालवतं? जर आम्हाला देवाचं वचन चालवतं तर बायबल आम्हाला असं सांगतं की आम्ही कोण आहे माहिती आहे का? आम्ही देवाचे लेकर आहेत. हालेलुया. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. जर आपण यिर्मयाचं पुस्तक याचा 29 अध्याय आणि 11 वचन वाचलं तर देवाचं वचन आजच्या दिवसामध्ये आपल्या संगती काय बोलत आहे आपण पाहूया. यिर्मयाचं पुस्तक याचा 29 अध्याय आणि वचन 11. परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतो? परमेश्वर. हा. कोण म्हणायला पाहिजे? या जगामध्ये आम्ही चालत असताना, या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही कसं जीवन जगायला पाहिजे, आम्ही कसं चालायला पाहिजे, आम्ही कसं ओळखायला पाहिजे की खरोखर परमेश्वर आहे जो आमच्या संगती या सर्व गोष्टी करत आहे. आम्ही कसं ओळखायला पाहिजे? परमेश्वर आम्हाला सांगायला पाहिजे आणि परमेश्वर आम्हाला बोलायला पाहिजे. म्हणून देवाचं वचन यिर्मयाचं पुस्तक याचा 29 अध्याय आणि 11 वचनामध्ये काय सांगतं? परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहे. परमेश्वर काय म्हणत आहे? इकडे बघा. आज परमेश्वर तुमच्या संगती बोलत आहे. काय म्हणत आहे? आज तुम्ही इथं आलेले आहे ना, तर परमेश्वर तुम्हाला काय बोलत आहे की तुम्हाविषयी माझ्या मनात. कुणाच्या मनामध्ये? परमेश्वर म्हणत आहे. आज जे तुम्ही इथं आलेले आहेत, आज तुम्हाविषयी परमेश्वर म्हणत आहे. काय म्हणत आहे परमेश्वर? तुम्हाविषयी माझ्या मनात. तुम्हाविषयी परमेश्वराच्या मनामध्ये जे संकल्प आहे, जे प्लॅन्स आहेत ते कसे आहेत माहिती आहे का? परमेश्वर काय म्हणत आहे? तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते कोण जाणतो? परमेश्वर जाणत आहे. परमेश्वराला सर्व काही माहित आहे. का माहित आहे परमेश्वराला? कारण परमेश्वर सर्व व्यापी आहे. म्हणून परमेश्वर सर्व जाणतो. मग परमेश्वर काय म्हणत आहे? तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहे. ते संकल्प तुमच्यासाठी कशाचे? हिताचे आहेत. अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीमध्ये आशा देणारे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आजच्या दिवसामध्ये आमच्या संगती काय बोलत आहे माहिती आहे का? की परमेश्वराकडे काय आहे? आमच्यासाठी काय? परमेश्वराजवळ प्लॅन्स आहेत. हालेलुया. परमेश्वराच्या जवळ आमच्यासाठी योजना आहे. परमेश्वराच्या जवळ आमच्यासाठी काय आहे माहिती आहे का? प्लॅन्स आहेत, योजना आहेत. आणि ते प्लॅन्स आणि ते योजना कोण जाणतं? फक्त परमेश्वरच जाणतो. हालेलुया. का परमेश्वरच जाणतो माहिती आहे का? कारण बघा, या जगात चालत असताना जर परमेश्वराचे प्लॅन्स, परमेश्वराची योजना, परमेश्वराचे संकल्प आम्हाला जर कळाले ना, तर आम्ही काय करणार माहिती आहे का? त्याच्यामध्ये परमेश्वर जे पण काही प्लॅन्स करतो ना, ते प्लॅन्स कसे असतात माहिती आहे का? आम्हाला दिसताना ते कसे दिसतात? आशारहित दिसताना आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही दुःख बघतो. परमेश्वराच्या प्लॅन्समध्ये मनुष्य पाहत असताना आजार बघतो, दुःख बघतो, कष्ट बघतो आणि मग काय करतो माहिती आहे का? आम्ही क्विट मागा सरकायला बघतो. पण जे पण परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्लॅन करतो, जे पण परमेश्वर आमच्या जीवनासाठी योजना करतो, जे पण परमेश्वर आमच्यासाठी काहीतरी संकल्प ठेवतो ना, ते कसे असतात? ते आमच्यासाठी हिताचे असतात असं परमेश्वराचं वचन सांगतं. कारण देवाचं वचन तुम्हाला माहित आहे का? परमेश्वराची जी पण योजना ना, सगळ्यात मोठी परमेश्वराची योजना काय माहिती आहे का तुम्हाला? काय आहे? बायबल जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला समजेल की सगळ्यात मोठी परमेश्वराची योजना काय आहे. काय आहे सगळ्यात मोठी परमेश्वराची योजना? काय आहे? परमेश्वराचा फोकस काय आहे? जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. हालेलुया. परमेश्वराची सगळ्यात मोठी योजना ही आहे की मनुष्य पापामध्ये नाही मरायला पाहिजे, त्याचा उद्धार व्हायला पाहिजे, तो तारण प्राप्त करायला पाहिजे. हालेलुया. ही परमेश्वराची सगळ्यात मोठी काय आहे? योजना आहे बायबलमध्ये. बायबल जर तुम्ही नीट वाचाल आणि जर देवाचा आत्मा तुमच्याकडे असेल ना, तर तुम्हाला समजणार आणि तो देवाचा आत्मा तुम्हाला समजून सांगणार की बायबलमध्ये सगळ्यात मोठी परमेश्वराची योजना काय आहे. परमेश्वर कशाकडे लक्ष देतो? परमेश्वराचा मेन फोकस कशाकडे
ज्या वेळेस परमेश्वराने या पृथ्वीची निर्मिती केली आणि त्यांनी काय केलं, एदेनामध्ये बाग लावली. या जगामध्ये चालत असताना त्यांनी एदेन बाग लावली आणि बाग लावल्यानंतर 2 जातीचे फळं त्या बागेमध्ये लावले त्यांनी. आणि परमेश्वराने सांगितलं मनुष्याला, काय म्हटलं, हे 2 झाड आहेत पण त्याच्यापैकी एक झाडाचं फळ तू खाऊ नको, खाशील तर तू खास मरशील. परंतु परमेश्वराची योजना जी होती त्या योजनेच्या विरुद्ध मनुष्याने काय केलं, पाप केलं आणि परमेश्वराची योजना त्यांनी मोडली. आणि मग मोडल्यानंतर परमेश्वराने त्यांना सोडून दिलं का? काय केलं परमेश्वराने? त्यांना त्या केलेल्या पापाच्या प्रायश्चित्ताबद्दल परमेश्वराने एक योजना आखली. कुठली योजना होती? की त्यांनी काय केलं, एक कोकरू घेतलं, ते कोकरू मारून टाकलं, त्याचे चर्म वस्त्र काढले आणि त्यांना घातलं. आणि त्याच्याद्वारे ते काय झालं, त्यांनी त्याच्याद्वारे पापापासून ते काय झाले, तेव्हापासून मुक्त झाले. परमेश्वराची आज्ञा मोडल्यामुळे पाप त्यांच्यामध्ये आलं, परंतु ते पाप त्यांच्या मनामधलं ती भीती, ते पाप त्यांच्या मनामधलं काढून टाकायचं होतं. म्हणून परमेश्वराने काय केलं, योजना आखलं आणि ते कोकरू पाठवून दिलं. बायबल जर तुम्ही वाचाल तर उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत कोकराचा उल्लेख बायबलमध्ये केलेला आहे. आणि हे कोकरू कशाला दर्शवतं माहितीये का? हे कोकरू प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवतं. म्हणून बायबलमध्ये सगळ्यात मोठी परमेश्वराची योजना काय आहे, की मनुष्याचा काय नाही व्हायला पाहिजे, नाश नाही व्हायला पाहिजे. परमेश्वराची योजना हीच आहे. परमेश्वराचा संकल्प तोच आहे. काय आहे, की मनुष्याचा नाश नाही व्हायला पाहिजे, तर मनुष्याचं तारण व्हायला पाहिजे. हे परमेश्वराची योजना आहे. म्हणून परमेश्वर या जगामध्ये चालत असताना सगळ्यात मेन फोकस कशाकडे करतो माहितीये का? कशाकडे करतो? शरीराकडे करतो का आत्म्याकडे करतो? कशाकडे करतो? आत्म्याकडे करतो. कारण देवाचं वचन काय सांगतं? योहानाचं पुस्तक 8 अध्याय आणि जर तुम्ही 14 वचन वाचाल तर इथं पाहायला मिळतं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके कोण आहे? देवाचे लेकर आहेत. तर परमेश्वराचा मेन फोकस काय आहे, की मनुष्याच्या आत्म्याचा उद्धार व्हायला पाहिजे, मनुष्याचा आत्मा तारला जायला पाहिजे. तर जे देवाच्या आत्म्याच्या नुसार लोक चालवले जातात ना, त्यांचा पण उद्देश काय असायला पाहिजे, की कसं का होईना तो व्यक्ती तारण प्राप्त करायला पाहिजे. आणि जी परमेश्वराची योजना आहे बायबलमध्ये, ती योजना पण आम्ही काय करायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, की तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये काय आहे, योजना आहे. परमेश्वराकडे प्लॅन्स आहे. मग ते प्लॅन्स कसे आहेत? हिताचे आहेत, वाईट नाही आहे. आणि या जगामध्ये चालत असताना मनुष्याच्या आत्म्याचा उद्धार व्हावा म्हणून त्यासाठी परमेश्वराला त्याच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी कराव्या लागतात. जोपर्यंत त्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये येत नाहीत ना, तोपर्यंत त्याच्याद्वारे मनुष्य देवाकडे वळला जात नाही, परमेश्वराकडे तो रिपेंटन्स होत नाही, परमेश्वराकडे तो परत फिरला जात नाही आणि मग त्याचं तारण होत नाही. म्हणून परमेश्वराला काय करावं लागतं, कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये काही काही गोष्टी कराव्या लागतात. हालेलुया. का करावं लागतात? कारण परमेश्वराचा मेन फोकस काय आहे, की तो मनुष्य कसं का होईना त्याच्या आत्म्याचा उद्धार व्हायला पाहिजे आणि तो तारण प्राप्त करून कुठे जायला पाहिजे, स्वर्गामध्ये जायला पाहिजे. ही परमेश्वराची योजना आहे. सुरुवातीपासून प्रारंभापासून ही परमेश्वराचीच योजना आहे. म्हणून या जगामध्ये चालत असताना भरपूर वेळेस आमच्या जीवनामध्ये आजार येतो, आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, आमच्या जीवनामध्ये कष्ट येतं, आमचे फायनान्शियली प्रॉब्लेम्स क्रॅक होतात. आम्ही ज्यावेळेस या गोष्टीकडे बघतो ना, त्यावेळेस आम्ही काय करतो, निराश होतो, आम्ही हताश होतो आणि आम्ही काय करतो, देवाला दोष द्यायला लागतो. परंतु आम्ही असं कधी विचार केला का, काय या जगामध्ये चालत असताना मला हा आजार आलेला आहे, काय या जगामध्ये चालत असताना मला दुःख आलेलं आहे, काय या जगामध्ये चालत असताना देवाने माझ्या मार्गामध्ये या गोष्टी टाकलेल्या आहेत. जर आम्ही विचार करणार आणि देवाजवळ जर आम्ही मागणार ना, तर देव त्याचं अंतःकरण आम्हाला दाखवल्याशिवाय राहणारच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचे जे पण संकल्प आहेत, कारण देवाचे जे पण प्लॅन्स आहेत आमच्यासाठी, ते प्लॅन्स कसे आहेत, आमच्यासाठी चांगल्यासाठी आहेत. जर बायबल तुम्ही वाचा, ज्यावेळेस मी वचन वाचत होतो, तर काय प्लॅन आहेत बायबलमध्ये परमेश्वराचे, काय असं परमेश्वर मनुष्याला देतो ज्याच्यामुळं परमेश्वर काय करतो, त्या मनुष्याचा काय करतो, उद्धार करतो. कारण परमेश्वराचा मेन फोकस कशाकडे माहितीये का, मनुष्याच्या आत्म्याकडे लागलेला आहे. ज्यावेळेस आदामाने पाप केलं ना, पाप केल्यानंतर परमेश्वराने काय म्हटलं माहितीये का आदामाला, तू माती आहेस आणि अंती तू कुठं जाणार. परमेश्वराचं
हालेलुया. परमेश्वराचं लक्ष या मनुष्याच्या शरीराकडे नाही, मनुष्याचा आत्मा जो आहे, जो परमेश्वराने त्याच्यामध्ये घातलेला जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याकडे परमेश्वराचं लक्ष आहे. म्हणून कसं का होईना परमेश्वर काय करतो, त्या आत्म्याचा उद्धार कसा व्हायला पाहिजे ही योजना करत असतो. म्हणून परमेश्वराने आदामाला म्हटलं, तू अंती कुठं जाणार, तू शेवटी मातीत जाणार आणि तू कुठं जाणार, मातीतच जाणार. तर परमेश्वराचं लक्ष आमच्या आत्म्याकडे आहे. म्हणून जर परमेश्वर आत्मे वाचवत आहे, तर जितके पण देवाच्या आत्म्याच्या नुसार चालवले जातात ना, जितके देवाच्या आत्म्याच्या नुसार चालवले जातात, ते कोण आहेत, देवाचे लेकर आहेत म्हणतात बायबलमध्ये. मग जर आम्ही देवाच्या आत्म्याच्या नुसार आम्ही चालवले जातो, तर आमचा पण फोकस कुठे असायला पाहिजे, कुठे असायला पाहिजे, आत्म्याकडे असायला पाहिजे. त्या माझ्या मंडळीमध्ये येणारा जो व्यक्ती आहे, माझ्या मंडळीमध्ये येणारा जो भाऊ आहे, माझ्या मंडळीमध्ये येणारा जो पण कोण व्यक्ती आहे ना, त्याच्या जीवनामध्ये आजार आहे, त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्या जीवनामध्ये संकट आहे. त्या संकटामधून तो बाहेर काढणार, बाहेर काढल्यानंतर त्यांनी निघून गेला आणि जर त्याच्या आत्म्याचा उद्धार झाला नाही तर काय फायदा आहे का, काय फायदा. परमेश्वराचा मेन फोकस काय आहे की मनुष्य जातीचा उद्धार व्हायला पाहिजे. जर बायबल तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला पाहायला मिळेल. बघा वाचा दुसरे राजे याचा 20 अध्याय आणि 1 पासून जर काही वचन आपण वाचाल ना तर इथं पाहायला मिळतं. बघा दुसरे राजे त्या समयी बघा एक राजा आहे, त्या राजाचं नाव काय आहे, हिजकिया. आणि काय झालेलं माहिती आहे का, त्या समय म्हणजे कोणत्या, जेव्हा हिजकियाला देवाचं वचन प्राप्त व्हायचं होतं, देवाचं वचन प्राप्त होण्याच्या अगोदर हिजकियाने काय केलेलं माहिती आहे का, हिजकियाला सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. हिजकिया त्याच्या जीवनामध्ये सर्व धन संपत्ती सर्व गोष्टी त्याने कमवला, भरपूर घोडे त्यांनी कमवले, भरपूर रथ त्यांनी कमवला. ज्या काळामध्ये हिजकिया राहत होता ना त्या टायमामध्ये सर्व गोष्टी काय झालेल्या आहेत, हिजकियाने मिळवलेल्या आहेत. पण हिजकियाचं काय झालं नाही माहिती आहे का, अजून काय झालं नाही, हिजकियाचा उद्धार झालेला नाही आहे. परमेश्वराला तो ओळखत आहे, पण परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना त्याच्यासाठी काय आहे हे हिजकियाला माहित नाही आहे. हिजकियाला माहित नाही परमेश्वराची योजना काय आहे. पण हिजकिया जगामध्ये जीवन जगत असताना त्यांनी भरपूर सर्व काही जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व चांगल्या गोष्टी त्याने कमवल्या आणि कमवल्यानंतर सर्व गोष्टी त्यांनी प्राप्त केल्या. आणि आता हिजकिया काय झालेला माहिती आहे का, आता हिजकिया मरणार आहे, त्याचा मरण्याचा समय जवळ आलेला आहे. तरी पण अजून तो उद्धार प्राप्त केला नाही, तरी पण तो अजून तारण प्राप्त केला नाही आणि जीवन जगत आहे. मग काय झालं माहिती आहे का, काय झालं, एक गोष्ट अशी हिजकियाच्या जीवनामध्ये घडवली ना की त्या गोष्टीच्या द्वारे हिजकियाला समजलं, काय समजलं की ही गोष्ट जी माझ्या जीवनामध्ये घडलेली आहे ती गोष्ट माझ्या कशासाठी आहे, चांगल्यासाठी. काय झालं वाचू आपण, दुसरे राजे याचा 20 अध्याय आणि 1 वचनापासून वाचू आपण. त्या समयी हिजकिया आजारी पडून, काय झालं, त्या समयी हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा अमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन कुणाकडे येऊन, हिजकियाकडे येऊन यशया सांगत आहे. काय सांगत आहे, परमेश्वर असे म्हणत आहे, आपल्या घराची निर्माणी लवकर, तू काय करायचा, आपल्या घराची निर्माणी लवकर. तुझे जे पण लेकर आहेत, तुझे जे पत्नी आहे, तुझे जे आप्त लोक आहेत त्यांना तू बोलव आणि काय करायचं, तू आपल्या घराची निर्माणी लवकर आणि त्यांना तू सांग. आता काय सांग तू, आता पुढे काय सांगतं, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. कारण आता तू काय करणार, मरणार, तू काय करणार नाही, आता जगणार नाही. हिजकियाकडे देवाचं वचन आलं, हिजकियाकडे देवाचं वचन आलं. ज्यावेळेस हिजकिया त्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनामध्ये जगत होता ना, भरपूर काही गोष्टी त्यांनी कमवलेल्या. आता ते सांगायचे वेळ माझ्याकडे नाही, घरी गेल्यानंतर तुम्ही वाचा. दुसरे राजेच्या पुस्तकामध्ये 20 अध्यायाच्या अगोदर लिहिलेलं आहे, हिजकियाची कारकिर्दीबद्दल लिहिलेलं आहे. सर्व गोष्टी हिजकियाने कमवलेल्या आहे, सर्व गोष्टी हिजकियाला मिळालेल्या आहे, सर्व गोष्टी त्याने कमवल्या आहे. परंतु त्याच्या जीवनाला समाधान नाही आहे, अजून तो तारण प्राप्त केलेला नाही आहे. मग परमेश्वराला काय करावं लागलं माहिती आहे का, कसं हिजकियाचे तारण व्हायला पाहिजे, कसं हिजकियाने माझ्याकडे यायला पाहिजे, कसं हिजकियाने उद्धार प्राप्त करायला पाहिजे, कसं तो तारणाची सुरुवात काय केला पाहिजे. म्हणून परमेश्वराने काय केलं माहिती आहे का, प्लॅन केला. का परमेश्वर
त्याचे प्लॅन आम्हाला दाखवत नाही, माहिती आहे का दाखवत नाही? म्हणून परमेश्वर काय म्हणतो इर्म्याचं पुस्तक 29 अध्यायाच्या 21 वचनामध्ये, जे संकल्प तुमच्यासाठी माझ्याकडे आहे ना ते कोण जाणतो म्हणतो? परमेश्वरच जाणतो. का परमेश्वरच जाणतो? कदाचित आमच्या जीवनामध्ये एखादा आजार आला तर आम्ही काय म्हणणार? मी तर देवाचं काम करतो, मी तर देवाची सेवा करतो, मी तर सर्व गोष्टी करतो, मी चर्चला पण जातो, मी सर्व गोष्टी करतो, मग का माझ्या जीवनामध्ये असं आलेलं आहे? म्हणून देव त्याचे प्लॅन्स कधी आम्हाला दाखवत नाही. का दाखवत नाही माहितीये का? कारण मनुष्याचा स्वभावच तो आहे. काय स्वभाव आहे? देवाच्या प्लॅनच्या विरुद्ध जाणं, आणि जे देवाचे प्लॅन्स आहेत ना त्या प्लॅन्सला काय करणं? विरोध करणं. म्हणून देव ते प्लॅन दाखवत नाही. पण देव काय दाखवतो? त्याचं अंतःकरण दाखवतो. काय म्हणतो की तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहेत ते मी जाणतो, तुम्ही जाणत नाही. आणि ते संकल्प कसे? ते हिताचे आहेत. ते तुम्हाला आता समजणार नाही. आता आजारामध्ये तुम्ही आहे, आता आजारामध्ये तुम्ही चर्चमध्ये आलात, आता दुःख घेऊन तुम्ही चर्चमध्ये आलात, तुम्ही परेशानीमध्ये चर्चमध्ये आलेला आहात, संकट आहे म्हणून तुम्ही चर्चमध्ये आलेला आहात. पण देवाचं वचन जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काम करतं, जेव्हा कानाचं वचन तुम्हाला समजलं जातं ना, तुमच्या भावी सुस्थितीमध्ये तुम्हाला समजणार, अरे त्या वचनाच्या द्वारे काय झालेलं आहे? माझा उद्धार झालेला आहे. त्या वचनाच्या द्वारे तो माझ्या संगती बोललेला आहे. त्या वचनाच्या द्वारे मी तारण प्राप्त केलेलं आहे. म्हणून ते प्लॅन्स फक्त परमेश्वरच जाणतो, मनुष्य जाणत नाही. आणि ते प्लॅन्स कसे आहेत? आमच्या फ्युचरसाठी, आमच्या भावी सुस्थितीसाठी कसे आहेत? चांगले. आता हिजकिया जीवन जगत असताना सर्व हिजकियाने कमवलं. घोडे, रथ, ज्यावेळेस ती प्रॉपर्टी होती त्यावेळेची सर्व प्रॉपर्टी हिजकियाने कमवलं. पण हिजकियाच्या मनामध्ये समाधान नाही, हिजकियाच्या मनामध्ये शांती नाही, हिजकियाच्या मनामध्ये काय नाही? शांती, समाधान नाही आहे त्याच्या मनामध्ये. मग काय झालं? यशया संदेश त्याच्याद्वारे परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. कुणाला? हिजकियाला. वचन 3 काय असतं? 2 वचन काय? 1 आणि 2 वचन काय सांगतं? वाचू आपण पुन्हा. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेशला त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, हिजकियाकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, परमेश्वराला असं म्हणत आहे, आपल्या घराची निर्वाणी तू लवकर, आपल्या घराची काय करत? निर्वाणी लवकर, कारण आता तू मरणार, जगणार नाही. मग काय झालं माहितीये का? काय झालं? जेव्हा परमेश्वराचं वचन हिजकियाकडे आलं ना, त्यावेळेस हिजकियाला समजलं. काय समजलं? माझ्या जीवनामध्ये मी पहिलं काय केलं? प्रथम स्थान कुणाला दिलं? माझ्या विचाराला. मी जे जीवन जगत आहे त्याला दिलं. आणि परमेश्वराला मी कुठं टाकलेलं आहे? मागं टाकलं. म्हणून त्याच्या जीवनामध्ये सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. काय केलं त्यांनी? भिंतीच्या आत टाकलं, मागं टाकलं, आणि सर्व काही कमवायला लागला. आणि जेव्हा परमेश्वराचं वचन हिजकियाकडे आलं, हिजकियाकडे परमेश्वराचं वचन आलं, आणि हिजकियाकडे परमेश्वराचं वचन काय आलं? की आता तू मरणार, जगणार नाही, तू आपल्या घराची निर्वाणी लवकर. 2 वचन काय सांगतं? वाचू आपण. 2 वचन काय सांगतं बघा. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून, तेव्हा काय केलं? हिजकियाने काय केलं? तेव्हा त्याने आपलं तोंड कुठे केलं? भिंतीकडे केलं. या जगामध्ये चालत असताना भरपूर लोक काय करतात माहितीये का? देवाला काम करायला देत नाही. देवाला काय करते? पाठीमागे टाकते. कुठे टाकते? पाठीमागे टाकते. आणि दुःख आलं, कष्ट आलं, क्लेश आलं, मी करू शकतो, मी करणार, मी त्या प्रॉब्लेम्स बद्दल सॉल्व्ह होण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जेव्हा आमच्या कर्माने, आमच्या विचाराने, आमच्या दृष्टीने, आमच्या योग्यतेने जेव्हा ते काम होत नाही ना, तेव्हा हिजकियासारखं आम्ही काय करतो माहितीये का? कुठे जातो? भिंतीकडे. कुठे जातो? भिंतीकडे. आणि हिजकियाने पण काय केलं? जेव्हा हिजकियाला कळालं की आता मी मरणार आहे, मी जगणार नाही, तेव्हा हिजकियाने काय केलं? हिजकियाने भिंतीकडे तोंड केलं. भिंतीकडे तोंड करणं म्हणजे काय? मग आम्ही येशूकडे बघतो. जगात चालत असताना पहिला आम्ही आमच्या सर्व गोष्टी करायला लागतो आणि येशूला पाठीमागे टाकतो. पण जेव्हा आजार येतो, दुःख येतं, कष्ट येतं, सर्व समस्यामध्ये येतो ना, तेव्हा मग काय करतो? आम्ही पाठ फिरवतो आणि आम्ही कुठं बघतो? भिंतीकडे. कुठं बघतो? मग भिंतीकडे यशया फिरला. भिंतीकडे फिरला याचा अर्थ काय? मग त्यांनी परमेश्वराकडे आपलं मुख फिरवलं. आणि जेव्हा तो भिंतीकडे तोंड त्याने आपलं केलं आणि भिंतीकडे तोंड करून तो काय म्हणाला? वाचा काय सांगतो 2 वचन. तेव्हा
या जगात चालत असताना मी सर्व कमवलं, सर्व गोष्टी मी मिळवल्या, परंतु या जगात चालत असताना मला जी शांती पाहिजे, मला जे समाधान पाहिजे, मला ज्या सर्व गोष्टी पाहिजे त्या गोष्टी याच्यामध्ये नाही या. मला कळालं. आणि मग जेव्हा परमेश्वराचं वचन त्याच्याकडे आलं आणि आल्यानंतर त्याने आपलं तोंड कुठं फिरवलं? भिंतीकडे फिरवलं. आणि काय केली त्यांनी? परमेश्वराची प्रार्थना केली. आता प्रार्थना करत असताना काय प्रार्थना करतो? हा वचन की तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विकपणाने वागलो आहे. मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विकपणाने वागलो आहे. आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. यशया प्रार्थना हिजकिया प्रार्थना करत असताना काय प्रार्थना करत आहे? देवा, तुझ्यासाठी मी जे पण केलं ते चांगलं केलेलं आहे. तुझ्यासाठी मी जे पण केलंय ते चांगलं आहे. तुझ्या दृष्टीने जे चांगलं केलेलं आहे, तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी करत आलेलं आहे. ज्या वेळेस हे वचन मी वाचत होतो ना, त्यावेळेस मी विचार केला. काय विचार केला? जर यशयाने त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या दृष्टीने जर चांगलं केलेलं आहे, परमेश्वराच्या दृष्टीने योग्य जीवन जगलेलं आहे, तर मग परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये आधार का दिला? आणि तो पण असा आधार दिला की तो आधार मरणाच्या जवळ त्याला घेऊन गेला. बरोबर आहे ना? प्रश्न काय आहे की ज्या वेळेस हिजकिया प्रार्थना करतो, आता हिजकिया काय प्रार्थना करत आहे? देवा, तुझ्या दृष्टीने जे चांगलं आहे ते मी केलेलं आहे, तुझ्या दृष्टीने जे योग्य आहे तेच मी करत आलेलं आहे. तू काय कर? त्याची आठवण कर. मग आठवण कर. त्यांनी प्रार्थना केली. पण जर हिजकियाने देवाच्या समोर चांगलं जीवन जगलं असता, देवाच्या समोर जे देवाला पाहिजे तसं जीवन जगलं असता, तर देवाला का आधार द्यायची गरज होती हिजकियाच्या जीवनामध्ये? आणि तो पण असा आधार की त्या आधाराच्या द्वारे हिजकिया मरायला टेकलेला आहे. प्रार्थना करत असताना तुम्ही कसं प्रार्थना करत आहे? पण देवाचं वचन हिजकियाकडे ज्या वेळेस प्रार्थना करून झाल्यानंतर इथं तो प्रार्थना तो काय करत आहे माहिती आहे का? हिजकियाने त्याच्या आधार, ज्यावेळेस त्याला आधार झाला ना, त्या आधाराच्या वेळेस हिजकियाने 2 वेळेस प्रार्थना केलेली आहे. ही पहिली प्रार्थना आहे. यशया त्याच्याकडे आला ना, यशया त्याला येऊन संदेश सांगत आहे. काय संदेश सांगत आहे? की तू आता मरणार आहे, तू जगणार नाही, तू आपल्या घराची निर्माण कर. ज्यावेळेस हा संदेश त्याच्याकडे आल्यावर त्याने भिंतीकडे तोंड फिरून त्यांनी प्रार्थना केली. कुठली प्रार्थना केली? की तुझ्या समोर मी कसं वागलेलं आहे? सात्विकतेने वागलेलं आहे. तुझ्या समोर मी चांगलं वागलेलं आहे, याची तू आठवण कर. ही पहिली प्रार्थना हिजकियाची. दुसरी प्रार्थना पण मी तुम्हाला सांगतो. पुढे काय झालं? तेव्हा त्याने काय केली? परमेश्वराची प्रार्थना केली. आणि वचन 3 काय सांगतं? हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विकपणाने वागलेलो आहे. आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. त्याचे स्मरण कर. याचं काय कर? तू स्मरण कर. आता एक प्रार्थना तो करत आहे. आणि नंतर प्रार्थना झाल्यानंतर ना पुन्हा परमेश्वराचं वचन कुणाकडे आलं? यशयाकडे आलं. आता एक वचन घेऊन यशया आलेला आहे, एक निरोप घेऊन यशया आलेला आहे. पहिला निरोप काय आहे? हिजकिया, तू काय करणार? आता मरणार, तो आता जगणार नाही. पण दुसऱ्या वेळेस परमेश्वराचं वचन पुन्हा यशयाला प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? माझं पुढचं वचन काय सांगतं? तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तर त्याला परमेश्वराचा संदेश आला. तेव्हा परमेश्वराचा संदेश यशयाला पुन्हा आला. तो हा परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया याला जाऊन तू सांग, तुझा पूर्वज दावीद त्यांचा देव परमेश्वर म्हणतो, याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता पहिली प्रार्थना ऐकला परमेश्वराने. कुठली प्रार्थना ऐकला? त्यांनी आधारामध्ये आहे, एक आधार त्याला आलेला आहे. आणि ज्यावेळेस तो आधारामध्ये आहे ना, आधारामध्ये काय प्रार्थना करत आहे? देवा, मी जे पण काय तुझ्यासाठी चांगलं केलेलं आहे ना, त्याची तू आठवण कर. आणि तू त्याची आठवण कर. मी जे काय तुझ्यासाठी चांगलं काम केलेलं आहे त्याचं स्मरण. आणि मग पुन्हा यशयाकडे देवाचं वचन आलं. जाऊन सांग, तुझा पूर्वज जो आहे ना दावीद, त्याचा देव असा म्हणतो, हिजकियाला जाऊन सांग, तू जी प्रार्थना केली ती प्रार्थना मी आता ऐकलेली आहे. काय झालेली आहे?
या आजारातनं काय झालेलं आहे, भराय झालेला आहे. मला कसं समजणार देवा की मी आजारातनं मुक्त झालेला आहे? भरपूर वेळेस आम्ही पण असंच म्हणतो ना, काय म्हणतो, मला कसं समजणार की देवाने मला काय केलेलं आहे, बरं केलेलं आहे? मला कसं समजणार की देवाने माझे मार्ग मोकळे केलेले आहेत? मला कसं समजणार माझ्या जीवनामधनं हे प्रॉब्लेम्स निघून गेलेले आहेत? परत देवाचं वचन काय सांगतं, देव जर आमच्या जीवनामध्ये काम करतो ना, देव आमच्या जीवनामध्ये चिन्ह देतो. हालेलुया. काय सांगतं पुढचं वचन वाचू आपण. मी तुझे आयुष्य काय सांगतं 6 वचन, मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुला व ह्या नगराला मी तुला व या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडून अश्शूराच्या राजातून सोडून घेईन. माझ्यासाठी माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्या करिता मी ह्या नगराचे संरक्षण मी करीन. या नगराचे संरक्षण करीन. यशायाने सांगितले, यशायाने सांगितले, अंजिराची एक चाकी आणा. यशायाने जे सांगितलं आणि जे जखम हिजकियाला झाली होती त्या जखमेपासून परमेश्वराने त्याला बरं केलं. आणि बरं करत असताना परमेश्वराने त्याला काय केलं माहितीये का, चिन्ह दिलं. काय चिन्ह दिलं माहितीये का? जर तुम्ही यशायाचं पुस्तक याचा 38 अध्याय, यशायाचं पुस्तक याचा 38 अध्याय आणि 8 वचनापासून वाचल तर इथं पाहायला मिळतं बघा. परमेश्वर काय करतो, यशायाला चिन्ह देतो, हिजकियाला चिन्ह देतो. काय चिन्ह देतो की परमेश्वराने तुला तुझ्या आजारातनं बरे केलेलं आहे. का तुला तो आजार दिलेला परमेश्वर सर्व त्या आजारामध्ये हिजकियाला सांगतो. काय सांगतं वचन वाचू आपण 8 वचन. पहा आहाजाच्या शंकू यंत्राच्या पायऱ्यावर सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली आहे. काय झालेलं आता, हिजकिया परमेश्वराचा जो सेवक आहे ना, यशाया त्याला काय करतो, चिन्ह मागतो. काय म्हणतो, आम्ही बरं झालंय, आम्हाला तुम्ही सांगा आम्ही कसं बरं झालो. मी बरं झालो, सांगा मला कसं बरं झालो. म्हणून कोण म्हणत आहे, हिजकिया म्हणत आहे. कुणाला, यशायाला म्हणत आहे. आणि मग यशाया काय म्हणतो, यशायाला परमेश्वराचं वचन काय प्राप्त होतं, तू त्याला सांग आता, काय सांग, मी काय करायला पाहिजे तुझ्यासाठी. मग काय सांगतं 8 वचनापासून, पहा आहाजाच्या शंकू यंत्राच्या पायऱ्यावर सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली आहे. 10 पायऱ्या उतरली आहे. तिला परत 10 पायऱ्या वर आणतो. तेव्हा सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरलेली होती. जी सूर्याबरोबर 10 पायऱ्या छाया उतरली होती, ती 10 पायऱ्या मागे सरकली. ती 10 पायऱ्या काय झालेल्या, मागे सरकलेली आहे. आणि पुढं यहुदाचा राजा हिजकिया काय झालं, परमेश्वराने त्याला चिन्ह दिलं. या जगामध्ये जगाची निर्मिती झाल्यापासून जे मोठा चमत्कार झालेला आहे ना, तो चमत्कार कोणता माहिती आहे का, सूर्य एकदा वर गेला तर परत खाली येतो का. आता सूर्य उगवलेला आहे, सूर्य उगवतो ना, किती वाजता सूर्य उगवतो, सकाळी उगवतो. 6 वाजल्यापासून सूर्य उगवतो ना. मग सूर्य उगवून डोक्यावरती किती वाजता येतो, 12 वाजता येतो. असं सायन्स आहे. 12 वाजता डोक्यावरती येतो. आणि मग डोक्यावरती आल्यानंतर 1, 2च्या नंतर सूर्य काय होतो, मावळायला लागतो. परंतु ज्या वेळेस हिजकियाच्या जीवनामध्ये परमेश्वराने चमत्कार केला आणि परमेश्वराने त्याला दाखवून दिलं ना, त्यावेळेस काय झालं माहितीये का, काय झालं, जो सूर्य उगवला होता ना, परत काय झालं माहितीये का, काय झाला, मावळला. परमेश्वर ज्याच्या जीवनामध्ये काम करतो ना, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये काय करतो माहितीये का, दाखवतो, चिन्ह देतो, चमत्कार देतो. हालेलुया. आणि परमेश्वराने जे पण प्लॅन हिजकियाच्या जीवनामध्ये केलेले आहेत ना, ते हिजकियाच्या जीवनामध्ये केलेले प्लॅन हिजकियाला कधी कळालं माहितीये का, कधी कळालं, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आजार आल्यानंतर ना, दुसरी प्रार्थना ज्या वेळेस हिजकियाने केलं ना, त्या दुसऱ्या प्रार्थनेमध्ये हिजकियाला समजलं. काय समजलं माहितीये का हिजकियाला, की हिजकिया जोपर्यंत आधार त्याच्या जीवनामध्ये आला नव्हता ना, तोपर्यंत हिजकियाच्या जीवनामध्ये काय पण नव्हतं, शांती नव्हती. ही परमेश्वराकडे येणारी शांती होती, ती शांती नव्हती. परमेश्वराकडून येणारं समाधान त्याच्या जीवनामध्ये नव्हतं. त्याचं मन नेहमी, जर तुम्ही वाचाल तर विस्कळीतच होतं. परंतु जेव्हा आजार हिजकियाच्या जीवनामध्ये आला ना, तो आजार असा होता, मरावयास टेकण्यास आलेला आजार
यशायाचं पुस्तक याचा 38 अध्याय आणि 17 वचन वाचलं तर इथं पाहायला भेटतं बघा. आता हिजकियाने प्रार्थना केली. इथं ज्यावेळेस त्याच्याकडे तो दुखण्यातनं वाचल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली, लेख लिहिला म्हणजे प्रार्थना केली. आणि त्यांनी प्रार्थना लिहित असताना त्यांनी प्रार्थना परमेश्वराच्या समोर सादर करत असताना तो काय म्हणतो बघा. यशायाचं पुस्तक 38 अध्याय आणि 17 वचन काय सांगतं बघा. पहा, माझ्या बऱ्यासाठी ही पीडा मला झाली. माझ्या बऱ्यासाठी ही पीडा मला झाली. पहा, माझ्या बऱ्यासाठी ही पीडा मला झाली. तू माझा जीव तू माझा जीव नाश करते तू माझा जीव नाश करते तू मायेने उधारीला. मायेने उद्धारीला. कारण तू माझी सर्व पापे तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय कळलं हिजकियाला? काय कळलं की ही जी पीडा, हा जो आजार मला झालेला आहे, तो आजार कशासाठी आहे? माझ्या बऱ्यासाठी आहे. का बऱ्यासाठी आहे? कारण त्याच्याद्वारे काय झालं? माझा जीव उद्धारलाय. उद्धार झाला म्हणजे काय झालंय? त्याचं काय झालंय? त्याचं धारण झालंय. म्हणून या जगामध्ये परमेश्वराची योजना, सगळ्यात मोठी योजना काय आहे? काय परमेश्वराची सगळ्यात मोठी योजना? की मनुष्याचे काय व्हायला पाहिजे? धारण व्हायला पाहिजे. आता तुम्ही तर सगळेजण आलेला आहात, बरोबर आहे का नाही? सगळेजण तुम्ही इथं आलेला आहात. परमेश्वराची योजना आहे. काय योजना आहे? की प्रत्येकाचे काय व्हायला पाहिजे? धारण व्हायला पाहिजे. आजारातनं तर मोकळं होणारच, आजारामधनं आम्ही बरं होणारच. आजारातनं बरं झाल्यानंतर ना पुन्हा मला तो आजार येणार नाही, असं आहे का? फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस लाझर मेला होता आणि लाझर मेल्यानंतर ना प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा काय केलं? लाझराला उठवलं ना. 4 दिवस मरून झाले होते लाझराला प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा उठवलं. मग उठवल्यानंतर परत लाझर मेला नाही का? मेला नाही, परत मेला. तो मेला परत. बायबल असं सांगते की तो मेला परत. आम्ही या जगामध्ये आल्यानंतर ना एका आजाराच्या द्वारे जर आम्ही देवाच्या घरामध्ये आलेला आहे ना, तर आम्ही समजून घ्यायला पाहिजे. काय समजून घ्यायला पाहिजे? का परमेश्वराने जो आधार मला दिलेला आहे. जसं हिजकियाला समजलं. कधी समजलं? जेव्हा तो आजारी पडला, आजारपणामध्ये त्याला कळालं. काय कळालं? मी अजून तारण प्राप्त केलं नाही. मनाची शांती पाहिजे, माझ्या ज्या आत्म्याचा उद्धार व्हायला पाहिजे ना, त्या आत्म्याचा उद्धार मला झाला नाही. पण जे परमेश्वराने मला आधार दिलेला आहे ना, तो आधार माझ्या कशासाठी म्हणतो? तो चांगल्यासाठी आहे. कशासाठी आहे? चांगल्यासाठी आहे. एखादं अडचण माझ्या जीवनामध्ये आलेली आहे, एखादी समस्या माझ्या जीवनामध्ये आलेली आहे, एखादा प्रश्न माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. तो प्रश्न माझ्यासाठी कसा आहे? चांगल्यासाठी आहे. का चांगल्यासाठी आहे? कारण त्या प्रश्नामधनं देव मला सोडवणारच, आजारामधनं तर देव मला सोडवणारच. पण त्या आजाराच्या द्वारे देव माझे काय करणार? धारण करणार. त्या आजाराच्या देव मला 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 उद्धार देणार. हालेलुया. म्हणून माझ्या दुसरं वचन काय सांगतं बघा. जर आपण वाचलं रोमकराचं पत्र याचा 10वा अध्याय 1 वचन काय सांगतं बघा. करंथीकराचं दुसरे पत्र याचा पहिला अध्याय 6 वचन काय सांगतं बघा. आमच्यावर संकट येते. काय सांगतं पाऊल? काय म्हणतो बघा. पाऊल काय लिहित आहे? आमच्यावरती संकट येते, ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते. आमच्यावरती संकट येतं, आमच्यावरती दुःख येतं, आमच्यावरती आजार येतो, आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी येतात. काय सांगतं करंथीकराचं दुसरं पत्र दुसरा अध्याय 16 वचन काय सांगतं? वाचा. काय सांगतात त्याचं वचन? आमच्यावर संकट येते. आमच्यावर काय येतं? संकट येतं. या जगात चालत असताना परमेश्वराचा मेन फोकस काय माहितीये का? मनुष्याला काय व्हायला पाहिजे? उद्धार व्हायला पाहिजे. मनुष्याचं तारण व्हायला पाहिजे. जर तारण व्हायला पाहिजे असेल ना, तर देव कसं पण करून काय करतो? त्याचं तारण करतो. मग त्या तारणाच्या प्लॅन मध्ये कधी कधी काय असतं माहितीये का? काय असतं? आजार असतो. नंबर 1 काय असतो? त्या तारणाच्या प्लॅन्स मध्ये काय असतं? आजार असतो. जर मनुष्याचं तारण व्हायला पाहिजे, ते तारण होण्यासाठी परमेश्वर कधी कधी आधार देतो, कधी कधी काय देतो परमेश्वर? काय देतो? संकट पण देतो. हालेलुया. मग तुम्ही असं डोक्यात धरायचं नाही मग चर्चमध्ये आल्यावर मला संकटच मिळणार का? तुम्ही संकटानंतर येशूच्या नावात तुम्ही सोडवले जाणार आहे. हालेलुया. पण संकटाच्या द्वारे पण परमेश्वर काय करतो माहितीये का? काय करतो? आमचं तारण कसं व्हायला पाहिजे बघतो. म्हणून काय सांगतं वचन? आमच्यावर संकट
संकट येते आमच्यावरती संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण करते. आमच्यावरती संकट येते ते तुमचं काय होतं? सांत्वन. देव संकटांना मग आमचं सांत्वन करतो. सांत्वन करून सोडून देतो एवढंच नाही तर त्या सांत्वनाच्या द्वारे पण देव काय करतो? आमचं धारण करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वर काय म्हणतो इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचनामध्ये की तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये काय आहे? काय आहे? आता परमेश्वराकडे संकल्प होता. कुणासाठी संकल्प होता? हिजकियासाठी. ज्यावेळेस हे वचन वाचत होतो ना त्यावेळेस हिजकियासाठी परमेश्वराकडे संकल्प होता. काय संकल्प होता? की कसं पण करून हिजकियाने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? धारण प्राप्त करायला पाहिजे. त्याचा उद्धार व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने हिजकियाला काय दिलं माहिती आहे का? काय दिलं? आजार दिला. आणि आजार दिला पण त्या आजारामध्ये हिजकिया मेला का? मेला का हिजकिया? नाही मेला हिजकिया. त्या आजारामधनं परमेश्वराने हिजकियाला काय केलं? वाचवलं. आणि त्या आजारामध्ये हिजकियाने सांगितलं, त्या आजारामध्ये हिजकियाला परमेश्वराने सांगितलं. काय सांगितलं? हा आजार तुझ्या मरणासाठी नाही हिजकिया. हा आजार कशासाठी आहे? तुझं तारण व्हायला पाहिजे म्हणून मी हा आजार तुला दिलेला. हालेलुया. जर तो आजार हिजकियाला झाला नसता तर हिजकिया तारण प्राप्त न करिता काय झाला असता? म्हणून परमेश्वराच्या प्लॅन्स मध्ये कधी कधी काय असतं माहितीये का? आजार पण असतं. परमेश्वराच्या प्लॅन्स मध्ये कधी कधी काय असतं माहितीये का? दुःख पण असतं. परमेश्वराच्या प्लॅन्स मध्ये कधी कधी संकट पण असतं. म्हणून परमेश्वर ते प्लॅन्स आम्हाला सांगत नाही आणि आम्हाला दाखवत नाही. का सांगत नाही? का दाखवत नाही? जर मला कळालं, फॉर एक्झाम्पल मी माझंच उदाहरण देतो, तुमचं घेत नाही. माझंच उदाहरण मी तुम्हाला देतो. आता परमेश्वराजवळ प्लॅन्स आहे. काय प्लॅन्स आहे? माझं तारण व्हायला पाहिजे. मग माझं तारण कसं व्हायला पाहिजे? मला कॅन्सर व्हायला पाहिजे. कॅन्सरच्या द्वारे जर मला तारण व्हायला पाहिजे, हा प्लॅन परमेश्वराचा आहे. पण जर मला समजलं की मला या दिवशी कॅन्सर होणार आहे, मी काय करणार? परमेश्वराला विरोध करायला लागणार. मी परमेश्वराचा विरोध करणार. देवा मी तर तुझं सेवा करतो, मी तर तुझं काम करतो, मग हे आजार मला असलं का आला तू भयानक? काय करणार मी? परमेश्वराच्या योजनेला विरोध करायला लागणार. पण ती परमेश्वराची योजना कशी आहे माझ्यासाठी? चांगलीच आहे, चांगल्यासाठी आहे. म्हणून परमेश्वराच्या प्लॅन्स मध्ये कधी कधी या गोष्टी असतात. आणि परमेश्वराचा मेन फोकस काय माहितीये का? मेन फोकस बायबल तुम्ही वाचा. मी काय सांगत आहे? परमेश्वराचा मेन उद्देश, परमेश्वराची सगळ्यात मोठी योजना काय आहे? की तुमचा कुणाचाच काय नाही व्हायला पाहिजे. काय नाही व्हायला पाहिजे? देवाची योजना तीच आहे. वाचू आपण योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन काय सांगतं? वाचू आपण. बघा काय मेन फोकस, परमेश्वराची मेन योजना, परमेश्वराचा संकल्प काय आहे मनुष्यासाठी. या आजारात या जगामध्ये चालत असताना दुःख, कष्ट, क्लेश, आजार येणार, तुम्ही बरं होणार, जाणार. आता इथं 50 वर्षापासून देवाचं काम चालू आहे. या 50 वर्षामध्ये भरपूर लोक आले जे दुःखामध्ये होते, कष्टामध्ये होते, क्लेशामध्ये होते, आजारामध्ये होते. मी आता माझं वय 38 आहे. मला जेव्हापासून समजलं 10-12 वर्षापासून मी देवाचे काम करतो. पहिलं मी तर ढुलकी वाजवायचो, त्याच्यानंतर मग मी स्तुती आराधना करायला लागलो. त्याच्यानंतर आता मी वचन पण सांगत आहे. जाऊन लोकांना सुरुवात पण माझ्या वयाच्या आता 22-23 वर्ष झालं मी बघत आहे की भरपूर लोक येतात, आजारातनं मुक्त होतात, निघून जातात, बंधनातनं मुक्त होतात, निघून जातात. पण परमेश्वराची योजना काय आहे? काय आहे परमेश्वराचा मेन फोकस? काय आहे? की मनुष्य जातीचं काय व्हायला पाहिजे? उद्धार व्हायला पाहिजे. म्हणजे काय सांगतं योहानाचं पुस्तक 3 अध्याय 16 वचन? देवाने जगावर एवढी प्रीती केली. देवाने कुणावर प्रीती केली? म्हटलं का फक्त पण हे मध्ये येणाऱ्या लोकांवरतीच मी प्रेम करतो, प्रीती करतो? कुणावर प्रीती केला देवाने? पूर्ण जगावर प्रीती केल्या देवाने. आणि काय सांगतं? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कुणाला दिला त्यांनी? त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला दिला. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर त्याला काय व्हायला पाहिजे? सार्वकालिक जीवन. त्याचं तारण व्हायला पाहिजे. त्याचं तारण प्राप्त करून त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून 17 वचन काय सांगतं बघा? देवाने
देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशाला पाठवलं परमेश्वराने त्याच्या पुत्राला? तुमचं तारण व्हायला पाहिजे वैयक्तिकरित्या. तुम्ही घरी गेल्यानंतर आत्मपरीक्षण करायचं आणि म्हणायचं, काय म्हणायचं? खरोखर मी चर्चमध्ये जात आहे, माझं तारण झालेलं आहे का नाही? जर माझं तारण झालेलं आहे तर भाऊ बहीण तुम्ही सार्वकालिक कुठं जाणार? स्वर्गामध्ये जाणार. पण जर तुमचं तारण झालेलं नाही तर तुम्ही या देहामध्ये चालत असताना 60-70 वर्षाच्या नंतर तुम्ही मरणार. मेल्यानंतर ना जर तुम्ही तारण तुमचं झालं ना, तुम्ही तारण प्राप्त करून घेतलं नाही तर तुमचा आत्मा अनंत काळच्या अग्नीमध्ये जाणार. कुठे जाणार? एक तर तारण प्राप्त केलं तर अनंत काळच्या स्वर्गामध्ये जाणार. तिथं सुख, शांती, आनंद सगळं आहे. पण जर तारण प्राप्त न करता तुम्ही मरणार तर तुम्ही अनंत काळच्या अग्नीमध्ये जाणार. तिथं रडणे आणि दात खाणे असं देवाचं वचन सांगतं. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? आजच जसं यशाला कळालं. काय कळालं यशाला? हा आजार माझ्या मरणासाठी आलेला नाही, तर याच्याद्वारे काय व्हायला पाहिजे? परमेश्वराने माझं काय केलेलं? उद्धार केलेला आहे. देव काय करतो माहिती का? देवाच्या प्लॅन्स मध्ये आजार, दुःख, कष्ट सगळं असतं. त्या प्लॅनच्या आम्ही विरोधामध्ये कधी जायचं नाही. त्या प्लॅनच्या विरोधामध्ये जर आम्ही गेलो ना, देव आम्हाला काढून उचलून फेकून टाकतो. हालेलुया. असं मी सांगितलं देवाचं वचन सांगतं. म्हणून देवाचं प्लॅन जे आहे ना, देव काय करतो माहिती का? पहिलं आम्हाला काय करतो? तारण देतो आणि तारण दिल्यानंतर ना मग देव आमच्यावरती शिक्का मारतो. काय करतो माहितीये का? शिक्का मारतो. कारण शिक्का मारल्यानंतरच ओळखले जातात. काय होतं? शिक्का मारल्यावर ओळखले जातात की हे माझे लेकर आहे. म्हणून ज्या वेळेस मग प्रभू येशू ख्रिस्त पण काय करतो माहितीये का? उदाहरण देतो भरपूर वेळेस. मी शेंड आणि मेंढर काय करणार? वेगळं करणार. शेंड वेगळं जाणार, मेंढर वेगळं जाणार. मग मेंढर कोण आहे ना, त्याच्यावरती शिक्का असायला पाहिजे. म्हणून देव काय म्हणतो? जर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा मेन फोकस काय? मनुष्याचं तारण व्हायला पाहिजे. तारण प्राप्त केला की देव काय करतो माहितीये का? त्याचा शिक्का त्याच्यावरती मारतो. काय करतो? त्याचा शिक्का मारतो. शिक्का मारणं काय करतो त्यांनी तुम्हाला सांगतो. वाचा का बघा. जर इफिसियराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 13 वचन. कुणावर देव शिक्का मारतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या जगामध्ये चालत असताना भरपूर लोक आहेत, सगळ्यांवरती शिक्का मारणार नाही देव. देव सगळ्यांवरती शिक्का मारणार नाही. देव कुणावरती शिक्का मारतो ना, याचं उत्तर त्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे. ज्यावेळेस कालच्या प्रार्थनेमध्ये जीवमामा वचन सांगत होता आणि त्यांनी वचन सांगत असताना मग मी विचार केला. काय विचार केला माहिती का? की देव कुणावरती शिक्का मारणार? कुणावर मारणार देव शिक्का? शिक्का मारणं नाही गरजेचं आहे. कुणावर पण देव शिक्का मारत नाही. लक्षात घ्या. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल मी पण या प्रार्थना भवनमध्ये आले, हा म्हणून देव काय करणार माझ्यावरती? काय करणार? हा असं मारत नाही. जर तुम्ही प्रगटीकरण वाचाल ना, तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 6,66,000 लोकांवरती फक्त शिक्का मारण्यात आलेला आहे. ते 6,66,000 लोक कोण आहेत माहिती आहे का? परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत. ते 12 गोत्राचे लोक आहेत. ते 12,000 लोक त्याच्यातनं काढलेले देवाचे निवडलेले लोक आहेत. त्या निवडलेल्या लोकांवरती शेवटच्या काळामध्ये फक्त शिक्का मारण्यात आलेला आहे. सेम तसा शिक्का देव आमच्यावरती पण मारतो. पण कधी मारतो माहिती? कुणावर मारतो? लिहिलेलं वाचू. इफिसियराचं पत्र याचा पहिला अध्याय 13 वचन काय सांगतं बघा. तुम्ही ही सत्याचे वचन. कुणावरती शिक्का मारतो माहितीये का? नंबर 1 पहिलं. इकडे लक्ष द्या. नंबर 1 पहिलं सत्याचं वचन. कुठलं वचन? सत्याचं वचन. आता सत्य काय आहे? काय आहे सत्य? काय आहे सत्य? येशू या जगामध्ये आला हे सत्य आहे. हालेलुया. काय सत्य आहे? काय सत्य आहे? कोण आला या जगामध्ये? येशू या जगामध्ये आला हे काय आहे? सत्य आहे. नंबर 1 कुणावरती शिक्का मारतो? सत्याचं वचन त्याच्याजवळ आहे. नंबर 2 वाचा. पुढे काय सांगतं? म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर थांबा आता जरा.
नंबर 1 सत्याचं वचन. सत्याचं वचन काय? सत्य काय? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे आणि तुमच्या तारणाची सुवार्ता. काय आहे तारणाची सुवार्ता? सांगताय का कुणाला? काय तारणाची सुवार्ता? येशू या जगात माझ्या बापासाठी आला आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिला. त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या देहाच्या द्वारे त्याने मला पवित्र, शुद्ध आणि नीतिमान केला. हे तारणाचं वचन आहे बायबलच्या अकॉर्डिंग. हालेलुया. हे बायबलच्या नुसार देवाचं वचन आहे. याला बायबलमध्ये तारणाचं वचन म्हटलंय. म्हणून काय म्हणतो पाऊल? इफिसकराचं पत्र वाचत आहे आणि देवाचा आत्मा मला इफिसकराच्या पत्राबद्दल भरपूर काही बोलत आहे. गलतीकराचं पुस्तक म्हणणं पण देवाचा आत्मा बोलत आहे, जसं मी मनन करत आहे. देवाचं वचन काय सांगतं? पाऊल काय म्हणतो? वाचू इफिसकराचं पत्र पहिला अध्यायाचं वचन. सत्याचं वचन. काय आहे सत्याचं वचन? की प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, हे सत्याचं वचन आहे. आणि नंबर 2 काय आहे? तारणाची सुवार्ता. हा वाचा. तारणाची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर, तारणाची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया. त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा, तारणाच्या सुवार्तेवरती विश्वास ठेवला. मग त्याच्यानंतर त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. काय झालेलं आहे? शिक्का मारण्यात आलेला आहे. कुणाला शिक्का मारण्यात आला माहितीये का? सत्याचं वचन ज्याच्या जवळ आहे, तारणाची सुवार्ता त्यांनी ऐकलेलं आहे आणि त्या तारणाच्या सुवार्तेवरती ज्याने विश्वास ठेवलेला आहे ना, त्यालाच पवित्र आत्म्याच्या द्वारे काय झालेलं आहे? छाप मारलेला, शिक्का मारलेला आहे. हालेलुया. कुणाला पण देव मारत नाही हो शिक्का. या जगामध्ये भरपूर लोक आहेत. किती लोक आहेत? भरपूर. जर तुम्ही बायबल वाचाल ना, बायबल वाचत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये पण यहुदी लोक भरपूर होते. 2 टाईपची यहुदी लोक होते. एक प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास करत होते आणि एक प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती काय करत नव्हते? विश्वास करत नव्हते. या जगामध्ये भरपूर लोक आहेत का नाही? पण भरपूर लोक रोमकराचं पत्र वाचा. रोमकराचं पत्र 3 अध्याय 24 वचन काय सांगतं बघा. रोमकराचं पत्र 3 अध्याय 24 वचन. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. हालेलुया. आता वचन सगळ्यांनी ऐकलेलं आहे. हे वचन सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सगळ्यांना हे वचन माहित आहे. पण किती लोक या वचनावरती विश्वास करतात? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वचन तर सगळ्यांकडेच आहे हो. जगामध्ये भरपूर चर्चेसमध्ये वचन आहे. वचन कुणाकडे नाही असं नाही, सगळ्यांकडे देवाचं वचन आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या वचनावर विश्वास कोण करतो? जसं रोमकराचं पत्र 4 अध्याय 24 वचन वाचा. रोमकराचं पत्र 4 अध्याय 24 वचन. तर आपल्या प्रभू येशूला, तर तो प्रभू येशू ख्रिस्त. रोमकराचं पत्र 4 अध्याय 25 वचन. सॉरी. तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आमच्या अपराधामुळे बऱ्याच धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. हालेलुया. हे वचन सगळ्यांना माहित आहे. कुणाला माहित नाही असं नाही. पण हे वचन वरती किती लोक विश्वास करतात हे महत्वाचं आहे. म्हणून देव काय म्हणतो की तुमच्या तारणाची जी सुवार्ता तुम्ही ऐकली ना, त्या तारणाच्या सुवार्तेवरती जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, त्या विश्वासाच्या द्वारे तुमच्यावरती काय होतो? शिक्का मारला जातो. म्हणून परमेश्वराचा मेन फोकस काय आहे? परमेश्वराचा मेन फोकस, परमेश्वराचा संकल्प, परमेश्वराची योजना काय? वाचू आपण. लास्ट वचन वाचू आपण. इब्रायचं पुस्तक 29 अध्यायाचं 11 वचन वाचू आपण. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहे. तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे, जे योजना आहे, जे प्लॅन्स आहे, ते मी जाणतो. ते कोण जाणतो? परमेश्वर जाणतो. काय म्हणतो मग? मी ते जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. परमेश्वराचे जे संकल्प आहेत, त्या परमेश्वराच्या संकल्पामध्ये जर तुमचा उद्धार व्हायचा असेल, जर तुम्हाला तारण प्राप्त करायचं असेल ना, तर त्या तारणाच्या प्राप्तीसाठी परमेश्वर तुम्हाला आजार पण देईल, दुःख पण देईल,
17 वचनामध्ये काय म्हणतो की ही जी पीडा आली, हे जे आजार माझ्यासाठी आलेला आहे, तो आजार माझ्या कशासाठी आहे? बऱ्यासाठी आहे. का बऱ्यासाठी आहे? कारण त्याच्याद्वारे परमेश्वरा तू माझा जीव, माझा आत्मा, माझा देह काय केलेला आहे? उद्धारलाय, तारलेला आहे म्हणतो. हालेलुया. जे पण प्लॅन परमेश्वर करतो ना, ते प्लॅन कसे आहेत आमच्यासाठी? चांगलेच आहेत. आणि ते चांगले प्लॅन्स काय की आमचा नाश होऊ नये, तर आम्ही तारण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. हे परमेश्वराची इच्छा आहे सगळ्यात मोठी, आणि हा परमेश्वराचा प्लॅन आहे. या वचनाद्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.